माझं नाव आदित्य यशवंत बोदले आणि मी श्री चैतन्य ज्युनियर कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज कॅम्पस पुणे इथे ॲडमिशन घेतलेलं आणि तिथला एक्सपिरियन्स माझा खूप चांगला आहे. कारण की मी 10वीमध्ये खूप ॲव्हरेज स्टुडंट होतो. मला 10वीमध्ये 54.8% पडले होते आणि त्यामुळं मी घाबरलेलो की काय होऊ शकतं का नाही माझं म्हणून. पण माझ्या रिलेटिव्सनी वगैरे मला सजेस्ट केलं होतं आणि पप्पांच्या मित्रांनी वगैरे पण की श्री चैतन्य म्हणून कॉलेज आहे पुण्यामध्ये आणि मी श्री चैतन्य ऐकून होतो JEE प्रिपरेशनसाठी खूप फेमस आहे म्हणून. पण मला रेसिडेन्शियल कॅम्पस हे आवडलं तिथलं पुण्यातलं, कारण की तिथं फोन अलाउड नव्हता. ते तर सगळीकडेच नसतंय पण मेन तिथं नव्हतं, त्यामुळं तिथं आवडलेलं. कारण 10वीपर्यंत मोबाईलचं ॲडिक्शन खूप होतं. मग तिथं गेल्यानंतर माझं खूप इम्प्रूव्हमेंट झालं आणि मला 10वीत कमी असल्यामुळे कुठल्या पण सरांनी डिमोटिवेट नाही केलं मला की तुझं काय, तुला वाटत नाही मला होईल तुझं JEE वगैरे. पण सगळ्यांनी सपोर्ट केला, ट्राय कर, होऊ शकतं. असं नाही की 10वीत हुशार असतील तरच तुझं JEE निघालं असं वगैरे. पण ठीक आहे, पण सगळ्या सरांनी सपोर्ट केला, त्यामुळेच मी माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त अचीव्ह करू शकलो. मला JEE मेन्समध्ये 92.74% आले आणि मी EWS कॅटेगरीमुळे मी जनरलचा कट ऑफ क्लिअर झाला नाही माझा, पण EWSमुळे मी क्वालिफाय झालो आणि मला CETमध्ये 97.41 ही पर्सेंटाईल आली आणि त्यामुळेच मी ठरवलं आहे की CET कॅपराऊंड थ्रू महाराष्ट्राच्या टॉपच्या कॉलेजला मी ट्राय करेल. आणि आत्ता कॅपराऊंड 1चा अलॉटमेंट आलं, मग त्याच्यावरनं मला VIT पुणे ENTC ही ब्रांच भेटली आहे. ह्या सगळ्यासाठी श्री चैतन्य आणि तिथल्या सगळ्या स्टाफला मी खूप धन्यवाद देतो की तुम्ही मला इम्प्रूव्ह करून दिलं. माझ्या एक्सपेक्टेशनच्या बाहेरच झालेत इम्प्रूव्हमेंट. आणि त्यातल्या त्यात माझे जे फिजिक्सचे टीचर आहेत अखिलेश सर, त्यांच्यामुळे तर माझं खूप इम्प्रूव्ह झालं आणि त्या सरांमुळे मला फिजिक्समध्ये आणि माझी आवड पण होती आणि त्यातल्या त्यात सरांनी खूप सपोर्ट केलं मला. त्यामुळे मला JEEमध्ये फिजिक्समध्ये 98.34% आलते. त्यामुळं सगळ्यांना धन्यवाद, मला एवढं इम्प्रूव्ह करून दिलं त्याबद्दल. धन्यवाद.